घाबरतात हारणारे, जिंकणारे नाही. ठीक आहे, मग घाल ना पायघड्या त्याच्यासाठी. हे बघ, लहान भावानी मोठ्या भावासाठी पायघड्या घातल्या तर बिघडलं कुठे? कोणता भाऊ, कोणता मुलगा? हा, प्लीज प्लीज स्टॉप इट. प्लीज भांडू नका. ओके फाईन, सगळ्यांची इच्छा असेल तर आपण DNA टेस्ट करूया आणि त्याचा जो काही निकाल असेल तो उद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यांसमोर सांगितलं जाईल. अगं पण मी काय म्हणतोय, खरंच या सगळ्याची काय गरज काय आहे? मी सांगतोय ना तेवढं पुरेसं नाहीये का? आहे, गरज आहे. मला चॅलेंज केलं ना, मग आता तर ही टेस्ट होणारच. मम्मा सॉरी, ती DNA टेस्टची आयडिया दिली, पण तुम्हीच म्हणाला होतात ना की युवीच्या भल्याचा विचार कर. पण त्यानंतर हे एवढं सगळं होईल असं नव्हतं वाटलं आणि आता मला खरंच टेन्शन आलंय. युवीने पण चॅलेंज एक्सेप्ट करायची काय गरज होती? कारण मला माहिती आहे चॅलेंज मी जिंकणार आहे. हो बरोबर आहे युवराज, त्या रस्त्यावरच्या मुलासाठी पायघड्या घालायची वेळ तुझ्यावर येणार नाही. तो रिपोर्ट पॉझिटिव्ह येणारच नाही. तुम्हाला खरंच एवढी गॅरंटी आहे? हो, नाही, दया पप्पा म्हणत होते की त्यांचं सोड ग, मी काय सांगते त्याकडे नीट लक्ष दे. तो केदार त्या देवकीचा मुलगा असूच शकत नाही. DNA टेस्टमध्ये केदार दयानंद खांडेकरांचा मुलगा नाही असंच सिद्ध होणार. पण चुकून जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर? अगं सांगितलं ना एकदा, नाही येणार. रिपोर्ट्सच काय, त्या तारिणीने आता कितीही ठरवलं ना तरी त्या हेल्परच्या आयुष्यात काही पॉझिटिव्ह नाही होणार. येस सर, DNA टेस्ट. हो पण तारिणी, त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही ना? नाही सर, ही टेस्ट पॉझिटिव्ह येईल याची खात्री आहे मला. पण काय तारिणी? सर, ही DNA टेस्ट पॉझिटिव्ह जरी आली तरी केदार त्याच्या वडिलांसोबतचं नातं मान्य करायला तयार होणार नाहीये. सर, मला असं वाटतं की केदारचं या कुटुंबासोबतचं नातं फक्त या मिशन पुरतं नाही, कायमचं असावं. मला मान्य आहे की दयानंद खांडेकरांकडनं खूप चुका झाल्यात, पण त्यांना त्या चुकांचा पश्चाताप सुद्धा आहे. आणि केदार त्याची आई गेल्यानंतर कायम एकटाच राहिलाय. माझ्या आईच्या गुन्हेगाराला मला शोधायचंच, पण केदारला सुद्धा त्याच्या कुटुंबाचं सुख मिळायला पाहिजे, जे मी मिळवून देईन. मला असं वाटतं की ह्या DNA टेस्ट नंतर खांडेकर कुटुंबातलं आणि केदारमधलं अंतर नक्की कमी होईल. ओके तारिणी. ओके सर. जय हिंद. जय हिंद.